नाही, पण मला नैतिकदृष्ट्या बरं वाटतं की मी एका माणुसकीच्या लढ्यामध्ये त्या माणसाच्या बाजूनी होतो, ज्याची हत्या झाली आणि ज्याला खरंच न्याय मिळणं गरजेचं होतं. मी माणुसकीच्या बाजूनी उभा राहिलो. जात पात धर्म पंथ प्रांत बाजूला गेले, पण मी माणुसकीच्या लढाईत माणसाच्या बाजूनी उभा राहिलो. जिथे अत्याचार होतो तिथे तुम्ही उभे राहा, अत्याचाराच्या विरोधात बोला. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलेली शिकवण आजही आमच्या अंगा रक्तात आहे आणि ते आम्ही करतो. पोलिसांची भूमिका आत्ता चौकशी जी झाली ती योग्य आहे, पण ह्याच्या आधीची जी 2-3 वर्षापूर्वीची भूमिका आहे, पोलीस हे कंप्लीट वाल्मिकच्या हाताखालचे गुलाम होते. SP वाल्मिक सांगेल तो, कलेक्टर वाल्मिक सांगेल तो, तहसीलदार वाल्मिक सांगेल तो. कारण का तुम्हाला राखेच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला रेतीच्या गाड्या काढायच्या होत्या, तुम्हाला पोलीस केसेस दाबायच्या होत्या. कुठं फोन रेकॉर्ड येतात, अण्णा माझ्यावर ही केस झाली. अरे काय काळजी करू नको, समजवतं त्याला. अरे आम्ही नाही बोलत आमदार असून इतक्या ताकदीने. एक असा पण मुद्दा आलाय की जर तो आडवा आला तर त्याला आडवा करा, असं कॉलमध्ये नमूद पण झालं आणि ते चार्जशीटमध्ये देखील हे केलंय. अहो, त्या चार्जशीटमध्ये हे पण लिहिलं ना की हे संपवा नाहीतर आपण संपू. आलं ना, हे काय याचा अर्थ काय समजायचा. आणि हार्वेस्टरचे पैसे कुठे जमा झाले हो? कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले हार्वेस्टरचे पैसे? सगळे हप्ते कोणाच्या ऑफिसमध्ये जमा झाले? कोणी मीटिंग घेतल्या? असं आहे की या गुन्ह्यांचा टिंब जोडत चला तर तुम्हाला स्टेट दिसेल की या प्रकरणाच्या मागची प्रमुख भूमिका कोणाची आहे. याच्यात काय मोठं रॉकेट सायन्स आहे की ते शोधायचं आहे. हार्वेस्टरचे पैसे कोणाच्या इशाऱ्यावरती जमा झाले? आवादाकडनं जे काही हप्ता घेण्यात आला त्या हप्त्यामध्ये मध्यस्थी कोण करत होतं? कोणाला फोन केले? टिंब जोडा, उत्तर मिळतं. पण टिंब जोडायचेच नाही म्हटल्यावर कोण उत्तर देणार? हे टिंब जोडले तर नक्कीच उत्तर मिळेल, पण मग सरकार त्या प्रकरणामध्ये टिंब जोडण्याचा प्रयत्न का करत नाही? हा सरकारचा प्रश्न आहे, हा माझा प्रश्न नाही. पहिल्या दिवशी दोघांची नावं घेतली, जेव्हा दोघांचीही नावं घ्यायला सभागृहात कोणीही तयार नव्हतं तेव्हा आका, मग त्याचा आका. मी म्हटलं आका बिका काय नाही, नाव हे. मी पहिल्या दिवशी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, आजही मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. सरकारने सरकारचा निर्णय घ्यावा. नाही तर महाराष्ट्राच्या मनाने आज निर्णय घेतला. आज हे फोटो बघून घरातल्या प्रत्येक घरामध्ये 2 अश्रू पडले असतील, प्रत्येक घरामध्ये 2 अश्रू पडले असतील. आवड साहेब, मागील काही काळामध्ये जे नामदेव शास्त्री आहे त्यांनी एक विधान केलेलं होतं की आरोपींच्या मानसिकतेचाही विचार करा, आणि आता ही मानसिकता समोर आलेली आहे. जाऊ द्या, आता मला त्या नामदेव शास्त्रींबद्दल बोलायला लावू नका हो. जाऊ द्या, नामदेव शास्त्रींना बाजूला ठेवा. अशी कोण शास्त्री बिस्त्रींचा ऐकायला कोण तयार नसतो. Yes, sir.